आता बातमी आहे मुसळधार कोसळणाऱ्या वर्षाची। मुंबईसह उपनगरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। रायगड ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वसई विरार आणि नवी मुंबईतही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। कोसळधारा बरसतायत आणि या पार्श्वभूमीवरती खबरदारीचा इशारा सुद्धा घेण्यात आलाय। मुंबईसह उपनगरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आपण पाहतोय मुंबईसह उपनगरामध्ये कोसळधारा बरसतायत, मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो पडतोय। सध्या काय स्थिती आहे, कशा प्रकारची खबरदारी घ्यायला लावली आहे? आता जरी पाऊस शहर परिसरामध्ये थोडासा थांबला असला तरीही वसई विरार आणि जो उपनगरांचा भाग आहे तिथे सतत पाऊस पडताना आपल्याला दिसतोय। पावसाची संततधार काल दुपारपासून जी सुरू झालेली आहे ती सातत्यानं सुरूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर संपूर्ण जून महिना ज्या पावसाची वाट मुंबईकर आणि MMR रिजन मधल्या लोकांनी बघितली होती, तो पाऊस आत्ताशी पडायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये। एकीकडे जर आपण बघितलं तर आज ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर वसई विरारमध्ये सुद्धा काल आपण बघितलं तर चांगला पाऊस झालेला आहे। इथे ठाणे अलिबाग हा जो संपूर्ण परिसर आहे इथे चांगला पाऊस होईल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे आणि त्यानुसार नागरिकांनी पावसाची परिस्थिती बघून सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं असं सुद्धा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आज आणि उद्या असे 2 दिवस मुंबई MMR रिजन परिसरामध्ये चांगला पाऊस पडेल असं दिसून येत आहे। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर जळगावच्या यावल तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र सुखावलाय। मात्र मुसळधार पावसामुळे दही गावामधली होरी नदीला आणि सावखेडा सीम या गावाजवळ असलेल्या नदीलाही पूर आलेला आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचं साहित्य जे होतं ते सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची तारांबळ उडाल्याची चित्र जी आहेत ती आता या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतोय। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। यावेळेस पुलाचं बांधकाम चालू होतं त्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय, नदींना पूर आलाय आणि त्यामुळे जे पूल बनवण्याचं साहित्य होतं ते वाहून गेलंय आणि त्यामुळे ते सावरता सावरता या संपूर्ण कामगारांची कर्मचाऱ्यांची जी तारांबळ आहे ती आपण ही दृश्य पाहतोय आणि त्यातून आपल्याला दिसतेय। राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस बरसतोय। जोरदार पावसामुळे रस्ते हे पाण्याखाली गेलेत। दिल्लीतील सखल रस्त्यावरती जवळपास कमरेपर्यंत पाणी साचलंय। पावसाच्या पाण्यात वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली आहे। आपण पाहतोय राज्यासह देशभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा कोसळधारा बरसतायत। जोरदार पाऊस दिल्लीमध्ये सुद्धा कोसळतोय आणि त्यामुळे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेत। आपण ही दृश्य पाहतोय, जवळपास कमरेपर्यंत भरेल इतकं पाणी हे सखल रस्त्यावरती साचलंय। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडतेय, जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे। त्याचबरोबर वाहन चालकांना या पाण्यामधनं मार्ग काढावा लागतोय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळतोय, आम्ही दृश्य पाहतोय, जवळपास सखल भागामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। सध्याची काय दिल्लीची स्थिती आहे? दिल्लीमध्ये जोरदार पाऊस आणि त्याच्यामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे, गंभीर परिस्थिती आहे। ज्या परिस्थिती बघितली तर ओखला असो किंवा मिंटो रोड असो, मिंटो रोडचा जो पूल आहे, अंडरपास आहे, त्यामध्ये आपल्याला काही गाड्या फसून असलेल्या पाहायला मिळत आहे। त्यानंतर कार अडकून असलेल्या पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची परिस्थिती आहे। सोबत जर बघितलं तर ओखला परिसरामध्ये जो इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे देखील त्यामुळे वॉटर लॉगिंग झालेलं अशा प्रकारची परिस्थिती आहे। दिल्लीतल्या विविध भागांमध्ये हीच परिस्थिती आहे। आज सकाळी जो साधारणतः 3 ते 3:30 दरम्यान पाऊस सुरू झाला, एकदम मुसळधार, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे। अजूनही यामध्ये कोणी दगावलं या संदर्भातली माहिती पुढे आली नाहीये, पण ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे अनेक लोकांना अडचणींना पुढे जावं लागत आहे। जी, याकडे आपले लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।